काय नाही केलं तर त्याच लोकांनी केलं, आपण सेल्फ डिफेन्ससाठी केलेलं आहे। नायगावच्या गोळीबार प्रकरणी गोळीबार करणाऱ्या गटाकडूनही नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 22 जणांच्या नावासह इतर 25 ते 30 जणांवर खुनाचा प्रयत्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी नायगाव पोलिसांनी आतापर्यंत कुणालाही अटक केली नाही, तर गोळीबार करणाऱ्या गटातील आरोपींना सोमवारी वसई सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। दिनांक 22 जानेवारीला नायगाव पूर्वेच्या बापाणे परिसराच्या जागेच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली होती। या गोळीबारात 3 जण आणि मारहाणीत 3 जण असे 6 जण जखमी झाले होते। त्या दिवशी झालेला मारहाणीचा व्हिडिओ मीडियाच्या हाती लागला आहे। 2 गटात तुफान राडा झाला होता। एकाच्या मांडीलाही गोळी लागल्याचं दिसत आहे। भर दुपारी तेही मुख्य रस्त्यावर ही मारामारीची आणि गोळीबारीची घटना घडली होती। या प्रकरणी नायगाव पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईर यासह अन्य 6 जणांना अटक केली होती। आरोपींच्या वकिलाने दुसऱ्या गटाने पोलिसांसमोरच हल्ला केल्याचा व्हिडिओ दिसत असल्याचं वसई न्यायालयाला त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। न्यायालयाच्या आदेशाने अखेर दुसऱ्या गटाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनिल सिंग, संजय जोशी, असलम सरोटिया, सोनू नक्षेत, रुपेश विजय भोईर, वैकुंठ पांडे, सचिन खाडे, राजन सिंग, शुभम दुबे, अरुण तलवार, वीरेंद्र चौबे, विकी, लालचंद जयस्वाल, सुलतान, जितू, वासो, बंटी, वीरेंद्र दुबे, तेजस वाडकर, सिद्धार्थ साहू, तुषार दवे, जावेद अन्सारी तसेच इतर 25 ते 30 इसमांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नाही। आरोपीच्या वकिलांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे, तर आरोपींच्या नातेवाईकांनी आमच्या महिलांची नावे मुद्दाम गोवली असल्याचा आरोप केला आहे। नाही, बेसिकली हा लँडचा डिस्प्यूट आहे। लँडचा डिस्प्यूट आहे तर ते ही जी घटना जी FIR आजची जी घटना झाली ज्याचा एवढा मोठा इश्यू झाला आहे त्याच्या आदल्या दिवशी तिथे स्पॉटवरती अपोनंट पार्टी आणि आमचे आरोपी यांचं थोडंसं बाचाबाची झाली होती आणि त्या बाचाबाचीवरून तिथे डायरेक्टली पोलीस स्टेशनला जाऊन FIR केली गेली आणि दुसऱ्या दिवशी त्या FIRच्या अनुषंगाने पोलीस पंचनामा करायला आले आणि पंचनामा जेव्हा करायला आले तेव्हा पोलिसांच्या समक्ष ही सगळी घटना घडलेली आहे आणि ती घटना जेव्हा घडली तेव्हा पोलिसांनी वन साइडेड व्हर्जन घेऊन एकाच पार्टीची FIR घेतली आणि कोर्टात जेव्हा या आरोपींना प्रोड्यूस केलं गेलं पहिल्यांदा पोलीस कस्टडीच्या दरम्यान तेव्हा आम्ही हरकत घेतली की हा जो कमोशन आहे, हा जो व्हिडिओ आहे, जे घटनेची तिथे व्हिडिओ दिसतोय तर त्या व्हिडिओमध्ये हे क्लिअरली दिसतंय की हे वन साइडेड कमोशन नाही आहे। इट इज ॲक्शन रिॲक्शन बेस्ड अशी ही घटना आहे आणि त्यामुळे आमच्या पार्टीची FIR पोलिसांनी जाणून बुजून घेतली नव्हती म्हणून फर्स्ट रिमांडच्या वेळी आम्ही हरकत घेतली होती की आमची FIR घेतली गेली नाही, इनजस्टिस झालेला आहे, वन साइडेड बायस ॲक्ट पोलिसांनी केला आहे। त्यावेळी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे आले होते कोर्टात त्यांनी असं कोर्टासमोर सांगितलं की आम्ही यांची पण FIR घ्यायला तयार आहोत। असं सांगूनही ती FIR घ्यायला खूप टाळाटाळ होत होती। अल्टिमेटली आता ती FIR झालेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा अपोजिट पार्टीवर पण अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे। सो थोडं त्याच्यामध्ये ज्यादती थोडीशी अशी झालेली आहे की ॲक्च्युअल इन्व्हॉल्वमेंट नसलेले लोकसुद्धा इथे आरोपी म्हणून इम्प्लिकेट केलेले गेलेले आहेत आणि हा म्हणजे थोडंसं वन साइडेड असं बायस्ड असं इन्व्हेस्टिगेशन झालेलं होतंय असं आम्हाला आरोपींचा याच्यावर आरोप आहे। व्हिडिओमध्ये काय दिसते नेमकं? व्हिडिओ हा दोन्ही बाजूने कमोशन दोघांची एकमेकांशी बाचाबाची वगैरे होताना दिसते आहे आणि शेवटी असं दिसतंय की याच्यातला एक आरोपी हा सेल्फ डिफेन्ससाठी त्याच्याकडे लायसन्स रायफल आहे ती त्याने याच सगळ्या गोष्टी यांच्या नेहमी त्याला ज्या धमक्या येत होत्या त्याच्यासाठी स्वतःच्या बचावाकरता ही रायफल त्याने लायसन्स रायफल होती आणि ती सुद्धा त्याने त्याच्यावर एवढा ब्रुटल अटॅक होतोय त्याचा आणि त्याच्या फॅमिली मेंबर्सना मित्रांना आणि म्हणून त्याला ती बचावासाठी ती वापर केलेला गोळी झाडलेली दिसत नाही आहे पण तो तसा बचावासाठी केलेला रायफलचा वापर आहे असं दिसतंय त्याच्यामध्ये। मला काय वाटतं? नाही तर सिंपल गोष्ट आहे जेव्हा असं क्लेम केलं जातं FIR मध्ये की आदल्या दिवशीच्या घटनेसाठी पोलीस पंचनाम्यासाठी तिथे गेलेले आहेत, पंचनाम्यासाठी देतात आणि त्यांना जेव्हा सेन्स होतंय की दोन्ही बाजूचे लोक जमा होत आहेत तर इमिजिएटली तिकडे त्याची बंदोबस्त घेऊनच त्यांनी जायला पाहिजे होतं, तर ते तसं झालेलं दिसत नाही आहे। तिथे थोडा उशिराने पोलीस पोचले तसं दिसतंय आणि त्यामुळे थोडंसं एकमेकांनी मारलेलं दिसतंय दोन्हीकडच्या बाजूने।
माझं नाव विशाखा महेश भोईर. आमची जे जागेचे कधीपासून म्हणजे खूप अगोदरपासून वाद चालू आहेत. तर त्यांचं असं म्हणजे वाद चालू होते तर आमच्या जे स्त्री होते म्हणजे लेडीज ते तिथे गेल्या बघायला, कारण की तिथे जे समोरचे विरोधक होते त्या लोकांनी हल्ला केला. तिथे उभे असताना पण जर आपल्या माणसाला जर कोण मारत असेल तर सेल्फ डिफेन्समध्ये केलेला तो ॲक्ट, त्याच्यामुळे आमच्या लेडीजला पण त्यांनी जमा करून ठेवलेला आहे. पोलिसांचं तुम्हाला काय वाटते हे केसमध्ये? पोलीस असताना तिथे हे सर्व घडणं हे योग्य नव्हतं, कारण की तिथे ऑलरेडी पोलीस होते. तर मला त्याला कोणी अटॅक केला होता? समोरच्या पार्टीने जे विरोधक होते ते. काय अटॅक केला होता त्याला? त्यांनी मीन्स ते 40 to 50 होते. त्यांनी अगोदर म्हणजे माझे जे मामा होते, मोठे मामा, ते फक्त कागद दाखवायला गेले होते. ते कागद दाखवायला गेले असताना त्यांनी समोरनं बोलले चल निकल, त्यांना कागद सुद्धा दाखवून दिलं नाही. त्यामध्ये मुख्य मुद्दा असा की पोलिसांकडे हे लोक जेव्हा तक्रार द्यायला गेले तेव्हा ह्यांना तर फिर्यादीनं आरोपी पोलिसांनी बनवलेच, पण त्यांच्या घरातल्या लेडीज लोकांना आणि महिलांना आणि मुलींना त्यांनाही 307चा कलम लावून त्यांनी आरोपी केले. आणि त्यानंतर त्याच्या अगोदरही एक दिवस अगोदर हे जेव्हा गुन्हा दाखल करायला जात होते पोलीस स्टेशनला आणि गेले होते त्यावेळेला पोलिसांनी त्यांचा गुन्हा नोंदवून घेतला नाही. कुठल्या आमिषापोटी घेतला नाही, कुठल्या लेवलला प्रकार मॅनेज होता हे माहीत नाही, पण पोलिसांनी केलेली त्यावेळी वेळीच जर गुन्हा दाखल केला असता तर दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला नसता आणि काहीतरी नियंत्रणात आले असते असं मला वाटते. पण पोलिसांनी जी योग्य वेळी दखल घेतली नाही त्याच्यामुळे हा गुन्हा घडला किंवा ह्या स्टेजपर्यंत स्वतःचं लायसन्स वेपनचं आपलं तिकडे फायर करावं लागलं आणि स्वतःच्या भावांच्या रक्षणासाठी आत्मरक्षणासाठी त्यांनी हा फायर केला. जे फिर्यादी होते त्यांना आरोपी बनवण्यात आले आणि जे 60-70 गुंड होते त्या गुंडांना आतापर्यंत FIR रजिस्टर नव्हता. मला वाटते काल माझ्या लक्षात आलं आहे की परिस्थिती गंभीर झाल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या PA कॉन्टॅक्ट करून इकडून प्रेशर आणलं. त्यावेळेला हा गुन्हा आणि गणेश नाईक, माननीय गणेश नाईक साहेब आमचे मित्र जे आहेत त्यांना फोन केला. गणेश नाईक साहेब स्वतः आले, ज्या DCP मॅडम होत्या त्यांना एन्क्वायरी केली की जर 3 माणसांवर 70 लोक हल्ला करतात तर त्या लोकांवर गुन्हा काही नाही दाखल आहे आणि जे फिर्यादी आहेत त्यांना तो गुन्हा दाखल आहे आणि त्यांच्या घरवाल्यांवर, महिलांवर आणि त्यांच्या मुलींवर गुन्हा दाखल आहे. तर हा कुठला प्रकार आहे, हा कुठला न्याय आहे? तुम्ही कुठल्या आमिषापोटी हे सगळं केलेलं आहे ह्याची मला रिइन्व्हेस्टिगेशन पाहिजे. हे क्लिअर गणेश नाईक, पालकमंत्री गणेश नाईक साहेब जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे चौकशी झालीच पाहिजे आणि गरिबांना आणि आपल्या भूमिपत्रांना न्याय मिळाला पाहिजे. हा माझा विषय आहे.